नाही, तुमचंही स्कोर कार्डकडे लक्ष असणं तितकंच गरजेचं आहे. टॉस जिंकला तो केदार चॅम्पियन्स या टीमने आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला सेमीफायनल मध्ये, ज्याचं कारण अण्णा कंक यांनी सांगितलं की आमची गोलंदाजी खूप चांगली आहे आणि आम्ही कमीत कमी धावसंख्येमध्ये रोखण्याचा इथे त्यांना प्रयत्न करणार. दुसऱ्या बाजूला राहुल पाटील यांनी सांगितलं की आम्हाला बॅटिंगच करायची होती. म्हणजे सेमीफायनलचं जे प्रेशर आहे ते आम्हाला घ्यायचं नाही, कारण जेव्हा तुम्ही सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करता, चेस करता, तुमच्याकडे जास्त दबाव असतो समोर, कारण तुमच्या समोर एक लक्ष असतं आणि ते लक्ष पार करण्यासाठी तुमच्याकडनं कधी कधी चुकाई होत असतात. त्यामुळे चेंडू कृष्णा मराठे, चेंडू आलेला नाहीये. कृष्णा दादा, चेंडू लवकरात लवकर पुरवायचा आहे. चला, चेंडू मैदानामध्ये येतोय. बनपुरी प्रीमियर लीग 2024 पर्व क्रमांक 5 आणि पर्व क्रमांक 5च्या पहिल्या सेमीफायनलच्या थराराला आपण सुरुवात करतो. एका बाजूला महेश पाटील साहेबांचा संघ केदार चॅम्पियन आणि दुसऱ्या बाजूला चंद्रकांत जाधव साहेबांचा CJ11. एका बाजूला अण्णा कंक यांचं नेतृत्व, दुसऱ्या बाजूला राहुल पाटील यांचं नेतृत्व. सलामीची जोडी संकेत पाटील अलॉंग विथ राहुल पाटील आणि बॉलिंग मार्कवर अण्णा कंक करता संतोष कंक. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो, पहिल्या सेमीफायनल साठी बनपुरी प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5 फर्स्ट सेमीफायनल. बरोबर 3:02 होत आहेत आणि पहिल्या सेमीफायनलला सुरुवात. यस, पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. आमचे दोन्ही पंच युवराज गमे सर, सुजय नांगरे सर सज्ज, होमचा MTC लाईव्ह सज्ज. फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल कट करायचा होता. काय वेग आहे पहा, काय दिशा आहे, काय नियंत्रण आहे. चला, पहिल्याच बॉलवर रिव्ह्यू घेतलाय बॅटिंग टीमने. पंचांनी फेअर सांगितलंय आणि त्या निर्णयाला चॅलेंज केले. चला, कोर कमिटी मेंबर आहेत आणि ते इथे चेक करतील आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचला जाईल. आमचे प्रणव पाटील देखील गुणसंख्या लेखक म्हणून काम करतात. इट्स अ व्हाईट बॉल कॉल बाय द थर्ड अंपायर. चला, व्हाईट बॉल आलाय, जे रिव्ह्यू सक्सेसफुल आहे. नेक्स्ट बॉल. हो, चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा हीच लाईन सातत्याने हाताळायची आणि अण्णा कंकला खेळणं फ्रंट फुटवर तितकं सोपं नाहीये. फ्रंट फुटवर तुम्हाला खेळायचंय तर तुमचा बॅटचा फ्लो, तुमची चेंडूवरची नजर, बॅटचा स्विंग ही खूप उत्तमरित्या तुम्हाला या सगळ्या गोष्टींची सांगड घालावी लागते, तर तुम्ही अण्णा कंकला फ्रंट फुटवर खेळू शकता. पहिला बॉल वाईड, त्यानंतर आलाय डॉट. धावफलकाला सुरुवात झालेली आहे. नेक्स्ट बॉल राईट अमोर द विकेट. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. अगदी चौथ्या पाचव्या यष्टीवर बॉलची लाईन ठेवली आहे ती अण्णा कंक करता संतोष कंक यांनी. आणि त्यामुळेच पहिल्याच ओव्हरमध्ये जबाबदारी घेतली की पहिल्याच ओव्हरमध्ये जर एखाद दुसरी विकेट मिळवता आली तर नक्की संघासाठी फायद्याचं ठरू शकतं. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आलेत. संकेत पाटील थोडासा स्ट्रगल करतोय अण्णा कंक यांच्या विरुद्ध खेळत असताना. पॉवर प्लेचं षटक आहे. डीप मध्ये लॉंग ऑन, डीप मध्ये लॉंग ऑफ. 2 खेळाडू सीमारेषे लगत. ओ, चांगला फटका इनसाइड आउट पद्धतीने कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने बॉलला पाठवलंय. चेंडू अडवला गेलाय. तोपर्यंत 2 धावा इथे निश्चित स्वरूपात मिळतात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. फ्रंट फुटवरनच हा बॉल टोलवला होता. गॅपही शोधला होता एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या मधून. टीमची टोटल आता 3 वर जाऊन पोहोचली. 3 बॉल 3 धावा धावफलकावर आहेत. हो, चांगला बॉल पहा. उसळी घेत असताना अगदी बॉडी लाईन मध्ये बॉल टाकला होता. तितकंसं टायमिंग नाही जुळवता आलाय. डॉट बॉलची सांगता होते. 4 बॉल मध्ये 3 धावा आतापर्यंत पॉवर प्ले मध्ये खर्च केल्यात. एक वाईड, 3 डॉट बॉल आणि एक डबल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत अण्णा कंक यांची. हो, पुन्हा एकदा थोडासा राईज झाला. बॅटचा फेस हलकासा ओपन करून बॉलला पॉइंटला स्टिअर केलं होतं, जिथे चेंडू अडून फेकेपर्यंत एक सिंगल मिळते. टीमची टोटल 4 या आकड्यावर जाऊन पोहोचली.
एका बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पॉवर प्ले मध्ये पूर्णपणे शांत ठेवले आणि आता पहिल्यांदा राहुल पाटील स्ट्राईकवर आलाय. आता कॅप्टन वर्सेस कॅप्टन असं बॅटल आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा बॉल आहे पहिल्या ओव्हरमधील. थोडंसं शांत क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. संध्याकाळच्या सत्राकडे आपण हळूहळू वाटचाल करतोय. उत्कंठा शिगेला पोहोचली आता की 5व्या पर्वाचं टायटल कोण पटकावणार, रनरअप कोण राहणार, त्यामुळे इथे जिंकणं खूप गरजेचं आहे. स्लोअर वन टाकलाय, पाठीमागे हुक करण्याचा प्रयत्न. बघूया आता या बॉलवर रन किती मिळतील. 4 धावा मिळत आहेत. असं वाटलंच नव्हतं प्रथम दर्शनी हा बॉल जाईल, मात्र नशिबाची साथ मिळाली आहे. हा बॉल सीमा पार गेल्या. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची टोटल बिनबाद 8 धावा. आठ धावा धावफलकावर. पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या 5 मध्ये फक्त 4 आल्या होत्या आणि शेवटच्या बॉलवर राहुल पाटील यांचा तो पाठीमागे टोलवलेला चेंडू आणि तिथे नशिबाची हलकीशी साथ मिळाली आणि 4 धावा इथे प्राप्त झाल्यात. विवेक देसाई आलेत आता सेकंड ओव्हरमध्ये. पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे. मिड विकेट, लॉंग ऑन लॉंग ऑफ, मिड ऑफ, शॉर्ट कव्हर, शॉर्ट पॉइंट, फ्लाय स्टेप, पाठीमागे शॉर्ट फाईन लेग. एक मिड विकेट तो थोडासा फॉरवर्ड ठेवलाय. फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल चाललाय लॉंग ऑफ, बाउंड्री लाईनच्या बाहेर. फिल्डर जस्ट अ स्पेक्टेटर. पहिला मॅक्सिमम सेमीफायनल मधील राहुल पाटील, संकेत पाटीलच्या बॅटमधून. स्वागत केले भव्य दिव्य. अकू टप्प्याचा बॉल, बॉल बॅक ड्राईव्ह, मिड ऑफला बीट करून लॉंग ऑफला फिल्डर आहे. तिथे मात्र बॉल ट्रॅव्हल होतोय. नाराज थोडासा संकेत पाटील स्वतःशी पाहायला मिळाला, कारण हाही बॉल त्याला समोर टोलायचा होता. मात्र इथे 1 रनने संतुष्ट व्हावं लागेल. टीमची टोटल 15च्या घरामध्ये जाऊन पोहोचली आता. 15 रन्स ऑन बोर्ड. किती तो पार स्कोर असणार आहे CJ11 साठी की जिथे बॉलर्स तो स्कोर डिफेंड करू शकतील. आता तो विचार करावा लागेल, ती रणनीती आखावी लागेल. प्रत्येक ओव्हर मागे एक स्मॉल टार्गेट तुम्हाला ठेवावे लागतील. पहिल्या ओव्हरमध्ये किती, दुसऱ्या ओव्हरमध्ये किती, तिसऱ्या ओव्हरमध्ये किती, असा टार्गेट सेट करून तुम्हाला 5 ओव्हर नंतर एक चांगला स्कोर उभारावा लागेल. कमी गतीचा बॉल पिक केलाय, फुल मारलाय आणि अगदी बुलंदी पॉवरफुल मारलाय राहुल पाटील. शो ऑन. पहिला षटकार त्याच्या बॅटमधून. षटकार आलाय दुसरा या ओव्हरमधील. 3 बॉल मध्ये 13 रन आल्यात. टीमची टोटल 21. इथे सफल झाले, बॉलला उडवलाय लांब 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 लचक. बॅक टू बॅक सलगचा दुसरा टोला षटकार. आग वागेन देखील आलेत मैदानाच्या आत. प्रेक्षकांचं, आपल्या चिमुकल्यांचं मनोरंजन करण्यासाठी त्यांचं कौतुक करावं लागेल, कारण इतक्या उन्हामध्ये साहेब ते इतके खरं तर जाड कपडे, जाड तो पोशाख घालून, ते कॉस्ट्युम घालून प्रेक्षकांचं मनोरंजन ते करत असतात. यावेळेस बघा कट केला, स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉल अडला गेलाय पॉइंटला.
एकच रन मिळणार या ठिकाणी राहुल पाटील. त्याचबरोबर CJ11 टीमची टोटल पुढे सरकते 28 या आकड्यावर 28. क्रिकेट असो आयुष्य सुरुवाती शून्यापासूनच होत असते, मात्र त्या शून्यापासून पुढे आकडे हे तुमच्या स्वकर्तृत्वाने लावायचे असतात आणि ते स्वकर्तृत्व सिद्ध करण्यासाठी बनपुरी प्रीमियर लीग हा खूप चांगला प्लॅटफॉर्म आपल्याला पाहायला मिळतो आहे. लास्ट बॉल आलाय डॉट. 2 ओव्हरचा पॉवर प्लेचा खेळ संपलाय. 28 विदाउट लॉस. चंद्रकांत जाधव साहेब खुश असतील, संघमालक CJ11चे ज्या पद्धतीने स्टार्ट त्यांना मिळालाय. दुसऱ्या बाजूला महेश पाटील साहेबांचा संघ आहे केदार चॅम्पियन्स आणि सुरुवातीला थोडासा त्यांच्या गोलंदाजांना मार पडलाय सेकंड ओव्हर मध्ये, मात्र इथून ते कमबॅक करण्यासाठी उत्सुक असतील. चला केदार आता बॉलिंग मार्कवर. केदार पाटील महेश पाटील साहेबांचे चिरंजीव त्यांच्याच नावाचा संघ आणि तो आता बॉलिंग मार्कवर. पहिलाच बॉल पाठवलाय पाठीमागे लॉंग स्टॉपला आणि धावा मिळतात 4. पहिल्याच बॉलवर स्वागत केले केदारचं 4 धावेने. डीजे आपण पाहतोय रिस्ट स्पिन बॉलिंग. कमी गोलंदाज असतात जे रिस्ट स्पिन करतात. भारतीय संघाचा विचार केला तर कुलदीप यादव आणि यजुवेंद्र चहल आपण पाहतो यांची नावं घेतली जातात. हो इथे टॉप एज बॉल पाठीमागे आणि विकेट 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 विकेट. ज्या गोष्टीसाठी केदार पाटील यांना आणलं होतं, जी विकेटची होती आवश्यकता, राहुल पाटील बाद. मोठा धक्का CJ11 टीमला. कॅप्टन आउट. तो ते आणि प्रेशर होतं झेल टिपताना. जेव्हा तुम्ही सेमीफायनल फायनलच्या मॅचेस खेळता प्रचंड दबाव असतो आणि राहुल पाटील सारख्या एका चांगल्या फलंदाजाचा झेल तुम्ही पकडताय तर तुमच्याकडनं कुठल्याही चुकीची अपेक्षा नसणार आणि ती कुठली चुकी केली नाही वेदांतने. राहुल पाटील बाद झाले. केदारला विकेट मिळाली दुसऱ्याच बॉलवर. पहिल्या बॉलवर चौकार आला होता तरी देखील त्याने 30 लाईन टाकली. लाईन लेन मध्ये त्याने बदलाव केला नाही. त्याच्या स्ट्रॉंग पॉइंटवर तो कायम राहिला. नवीन बॅटर निलेश पाटील 3ऱ्या क्रमांकावर ऑन स्ट्राईक. निलेश पाटील यांनी या बॉलला सोडून दिलाय आणि वाईट बॉल. पंच आमच्यापर्यंत वळतात. लाईन कुठेतरी मिस केली केदारने. 1 रन मिळते. टीमची टोटल 33 या आकड्यावर जाऊन पोहोचली आता 33 रन्स. सेमीफायनल क्रमांक 1 आपण पाहतोय बनपुरी प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5. हो बघा काय टर्न आणि काय तो बाउन्स. बीट केलंय. पुन्हा एकदा डॉट बॉल येत असताना 3 बॉल टाकलेत आतापर्यंत. 1 विकेट केदारने प्राप्त केली आहे. 5 रन त्याने खर्च केल्यात. संकेत पाटील अजून मैदानामध्ये विसरून चालणार नाही. चांगली दमखम त्याच्या बॅटिंग मध्ये आहे. आणि दुसऱ्या बाजूला निलेश पाटील 3ऱ्या क्रमांकावर आलेत. आखूड टप्प्याचा बॉल हुक मारलाय. कॅच ड्रॉप झाली. शॉर्ट फाईन लेगला हा झेल आता सुटलाय
अन्यथा केदारला अजून एक विकेट मिळाली असती. 1 रन मिळते. जीवनदान प्राप्त करत असताना निलेश पाटील यांना आपण पाहतोय. 34 धावा धावफलकावर 34. बनपुरी प्रीमियर लीग सांघिक बक्षिस, वैयक्तिक बक्षिस, मालिकावीर, सर्वोत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक ट्रॉफी आणि त्याचबरोबर आकर्षक बक्षिस इथे आपल्याला पाहायला मिळतात. आणि कोण होणार त्याचे मानकरी हे मात्र आता फायनल मॅच नंतर संपेल. चला जास्त वेळ घेऊ नका. फिल्डिंग करताना निर्धारित वेळेमध्ये तुम्हाला तुमची इनिंग कंप्लीट करायची, अर्थात 25 मिनिटांमध्ये 5 षटकं हे टाकून झाली पाहिजेत. वेट अँड वॉच. आणि त्यानंतर मात्र यष्ट्यांच्या वरतून बॉल विकेट कीपरकडे निघून गेला. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी, चांगला खरं तर स्पिन बॉलिंग अटॅक आपल्याला पाहायला मिळतोय. साकारत असताना केदार पाटील चौकार आला होता पहिल्या बॉलवर, त्यानंतर जबरदस्त पुनरागमन केलंय. फ्लायटेड डिलिव्हरी, इनसाइड आउट आणि बॉल डीप एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय तो चौकार. आणि अशा रीतीने 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि टीमची टोटल CJ11 एक गडी बाद जाऊन पोहोचलाय 38 या आकड्यावर. 38 for 1. IPL देखील फीवर आहे. आज शनिवार, त्यामुळे आज 2 सामने असतील IPL मध्ये. चला 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 38 धावा. पहिला ऑफिशियल कॉल आपण जिजा रायडर्स आणि यशराज फायटर्स दोन्ही टीम कॅप्टनला या ठिकाणी देऊया. इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस या ठिकाणी संपन्न केला जाईल. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं 8 रन, दुसऱ्या ओव्हरमध्ये 20 रन आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये केदारने 10 रन दिले आणि एक विकेट आपल्या नावावर केली, अर्थात राहुल पाटील यांची. पहिल्या बॉलवर चौकाराने, ओव्हरचा शेवटही चौकाराने झाला. 38 धावा चांगला स्कोर आहे 3 ओव्हरमध्ये प्रवीण सर आपण पाहिलं तर. आणि येणाऱ्या 12 बॉलमध्ये 25 एक धावा जरी उभारल्या 20 ते 25 तरी देखील कुठेतरी 60+ टार्गेट सेमीफायनलचा विचार करता एक चांगलं फायटिंग खरं तर टार्गेट असू शकतं. आणि बॉलिंग मार्कवर आता अष्टपैलू खेळाडू बाबा पवार, पॉवर हाऊस. चला थोडी घाई करा अण्णा कंका, आपण अतिरिक्त वेळ घेऊ नका. पंच आपल्याला सांगतात बघा की आपण थोडा टाइम एक्सीड करताय, वेळेच्या बाबतीमध्ये थोडं स्ट्रिक्ट आहोत. पहिला बॉल फुल टॉस हवेत, खुल्या क्षेत्रामध्ये पडलाय. 1 रन पूर्ण झाली आहे. दुसरीचा प्रयत्न होतोय. चांगला थ्रो आला होता, मात्र दुसरं रन कंप्लीट केलाय निलेश पाटील, जे की डेंजर एंडला होते. 40 धावा धावफलकावर आहेत. एक धाव इथे महत्वाची, कारण हा सेमीफायनलचा सामना. इथे आता पुन्हा संधी नाही प्रणव. जिंकाल तर फायनल, हरलात तर मात्र काही मिळणार नाही, कारण विजेता आणि उपविजेता ही 2 बक्षिसं आहेत या स्पर्धेमध्ये. यावेळेस शफल झाले आणि बॉलला योग्यरित्या टाइम करत असताना निलेश पाटील यांच्या बॅटमधनं येणारा हा महत्वपूर्ण षटकार आहे CJ11 या टीम साठी. टोटल 46. हाई बॉल जाईल का? फिल्डर डाऊन दी बॉल.
बॉल आता निसटलाय आपण पाहतोय. टीमची टोटल 2 या धावसंख्येने पुढे सरकते 48 वर. चला कमलाकर दादा पाटील यांच्याकडनं निलेश पाटील यांना 251 लागू. चला प्रत्येक 6 साठी इथून पुढे, कारण एक मारलाय त्यांनी ऑलरेडी. चला इथून पुढे कमलाकर पाटील दादांकडून निलेश पाटील यांना प्रत्येक षटकाराला 251. हो समोरून फिरवलंय बॉलला. बाबा पवार एक्सप्रेस खेळाडू आहेत, सहजासहजी तुम्हाला हवे होऊ देणार नाहीयेत. आणि लेफ्ट आर्म राऊंड द विकेट ते बॉलिंग करतायत. समोर राईट हँडेड बॅट्समन आहे. इथे हाफ पिच बॉल आणि इथे 251 लागू निलेश पाटील यांना. पहिला षटकार, दुसरा षटकार किंबहुना निलेश पाटील यांच्या बॅट मधून आलाय. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल हुक मारलाय. बॉल पाठीमागे चाललाय आणि इथे 2च धावा मिळणार डिक्लेअरच्या स्वरूपात. पंच कळवतायत षटक संपलंय. या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं 18 धावा आल्या, म्हणजे मागच्या 2 ओव्हरमध्ये एकंदरीत 28 रन आलेले आहेत. आणि टीमची टोटल 4 ओव्हर नंतर जाऊन पोहोचली अब तक 56 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. आणि आता लास्ट ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल या पहिल्या सेमीफायनल मधील. त्यानंतर टॉस आपण करणार आहोत. प्रवीण सरांना आम्ही विनंती करतो की आपण टॉस साठी या ओव्हर नंतर जॉईन व्हावं प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, जिथे जिजा रायडर्स आणि यशराज फायटर्स असा सेमीफायनल क्रमांक 2चा सामना आपल्याला पाहायला मिळणार. वेदांत डेथ ओव्हर मध्ये आलाय. समोर संकेत पाटील. बऱ्याच कालावधीनंतर संकेतला करत स्ट्राईक मिळाली. पहिला बॉल फ्लॅट मारण्याचा प्रयत्न, घाई केली फिल्डरने पुढे येण्याची. थोडा मागून आला असता तर कदाचित झेल टिपता आला असता. पहिल्याच बॉलवर मॅक्सिमम षटकार. पुढे आले फिल्डर. थोडा त्यांनी वेळ घेतला असता, आता तेवढा वेळ नसतो विचार करायला की आता करायचंय काय. तुम्हाला विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड तुम्हाला डिसिजन घ्यायचा असतो. तो डिसिजन थोडासा चुकला आणि तिथे षटकार आलाय. नेक्स्ट बॉल. चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय का. पंच थोडासा वेळ घेऊन आमच्याकडे वळतायत. व्हाईट बॉल. हो त्याला चॅलेंज केलंय बॉलिंग टीमने. चला अंपायर डिसिजन इज व्हाईट बॉल आणि रिव्ह्यू घेतलाय तो फिल्डिंग टीमने. कोर कमिटी या ठिकाणी चेक करते, कारण प्रत्येक इनिंग मध्ये आपण प्रत्येक टीमला 2-2 रिव्ह्यू दिलेले आहेत. इट्स अ व्हाईट बॉल कॉल. त्यामुळे ऑनफिल्ड पंचांचा निर्णय कायम राहतोय आणि रिव्ह्यू मात्र केदार चॅम्पियन्स टीमने गमावलाय. टीमची टोटल 1 पुढे सरकत असताना 63 या आकड्यावर 63. चर्चा करत होतो आपण प्रवीण सर 60-65, आता 70 देखील गाठता येऊ शकतंय असं चित्र निर्माण झालंय. एकच विकेट गमावली आहे आणि सर्व बॅटरने चांगली बॅटिंग केली आहे. हो चांगला फटका आहे, पाहूया जातोय का. यस इट इज. वन मोर पॉवरफुल हिट बाय द बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. चार बॉल अजूनही बाकी आहेत आणि 69 वर स्कोर पोहोचला आता. 69 रन्स ऑन अ बोर्ड. पुन्हा एकदा शॉर्ट पिच बॉल आहे, फिल्डर आहे.
आणि कॅच ड्रॉप, इझी कॅच ड्रॉप झाला. संकेत पाटीलला जीवदान मिळालंय. 2 धावा मिळत आहे. टीमची टोटल 71, 71 आणि 3 बॉल अजूनही बाकी. आता 80 देखील जवळ दिसत आहे. मात्र गोलंदाज वेदांतला कमबॅक करावं लागेल. हे 3 बॉल चांगल्या पद्धतीने टाकावे लागतील. ड्रीम स्पेल त्याला इथून पुढे हाताळावा लागेल. हो, फटका फसलाय. अण्णा कंग बॉलच्या खाली चर्चा करत होतो ड्रीम स्पेलची आणि ते मनावर घेतलंय जणू वेदांतने. चांगलं प्रत्युत्तर. फलंदाज संकेत पाटील बाद. पाटील नवीन फलंदाज झालेत. मात्र संकेत पाटीलने त्याचं काम पूर्ण केलंय. टाळ्यांच्या गजरामध्ये त्याचं स्वागत झालं डगआउट मध्ये. शिवराज आता ऑन स्ट्राईक. लास्ट ओव्हर मधील 2 बॉल आता शिल्लक आहेत. लास्ट 2 डिलिव्हरीज ऑफ द व्हेरी फर्स्ट इनिंग. पुन्हा टप्प्याचा बॉल पॉइंटला उडवलाय. ओ, फिल्डर आपण पाहतो नाही पोहोचलेत. दुसरीचाही प्रयत्न होतोय आणि तिसऱ्याही रनचा प्रयत्न इथे यशस्वी होत असताना चांगले रन बिटवीन द विकेट. कौतुक करावं लागेल खरं तर निलेश पाटील यांचं देखील. त्यांनी पहिली रन खूप लवकर स्टार्ट केली आणि एकतर चुकीच्या एंडला थ्रो देखील झाला. त्यामुळे इथे या 3 धावा आपण पाहतो पूर्ण केल्या गेल्यात. 3 धावेने स्कोअर पुढे सरकतोय. चला, नो आर्ग्युमेंट प्लीज. अंपायरने डिसिजन दिलेला आहे त्यामुळे आता कोणती चर्चा करू नका अंपायर सोबत. अंपायर न्यूट्रल आहेत. थँक्यू. तर सेमीफायनल मध्ये जाणं त्यांचं खरं तर पक्क नव्हतं. नशिबाने आज त्यांना खूप चांगली साथ दिली. हो, चांगला बॉल होता. वेगवान पद्धतीने बॉल पाठीमागे फ्लाय स्लिपला गेलाय आणि एकच रन मिळणार इकडे. 1 शॉट आहे, कुठलीच नाही. चला, कुठलीही रन नाही मिळणार. त्यामुळे शेवटच्या बॉलवर फक्त आली विकेट. म्हणजे स्कोर जाऊन थांबलाय तो 74 आणि 75 रनचं लक्ष असेल ते केदार चॅम्पियन्स या टीम समोर जर फायनल मध्ये प्रवेश मिळवायचा आहे. जाऊया आपण टॉस साठी प्रवीण वंडुस्कर सर महाराज यांच्याकडे. जिजा रायडर्स आणि यशराज फायटर्स. चला, पंचांनी निर्णय दिलाय आता त्याच्यावर पुन्हा डिस्कशन नको. सर्वांनी कॉपरेट करूया आपण एकमेकांना. येस प्रवीण सर, टॉस कडे आपण वळतो. हॅलो. चला आता बनपुरी प्रीमियर लीग 2026 आणि सेकंड सेमीफायनलची ही लढत आपण पाहणार आहोत. आणि या मॅचचा टॉस केला जाईल. एका बाजूला यशराज फायटर्स सतीजी देसाई यांचा संघ आणि दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळेल जिजा रायडर्स संतोषदादा मोकाशे यांचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला जर पाहिलं तर यशराज फायटर्स यांनी लीग स्टेज मधील 3 सामने जिंकून अगदी टेबल टॉपर झाला, तर दुसरीकडे जिजा रायडर्स करो या मरो अशा मॅचेस जिंकून आता सेमीफायनल नंबर 2 मध्ये
दाखल झालाय. दुपारचं सत्र आणि बनपुरी प्रीमियर लीगची सेमीफायनल नंबर 2 ची लढत आता थोड्याच वेळात आपल्या भेटीला येणार आहे आणि टॉस आपण करणार आहोत. अतिथी मान्यवर आदरणीय संजय पाटील आबा, समाजसेवक. खऱ्या अर्थानं आज बनपुरी प्रीमियर लीग ला सकाळपासून ज्यांची उपस्थिती राहील आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. कॉल कोण मागणार आहे? चला, सनी सांगतोय मी सनीला भरपूर घाई झाली आहे टॉस मागण्याची, कारण की त्याला डिसिजन बघण्याची भरपूर घाई झाली की आता सध्या नशीब जोरावरती आहे सनीचं, कारण की डिओरडायची मॅच त्यांनी जिंकले. तर संजय पाटील आबा यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. एका बाजूला महेश पाटील साहेब, एक दिलदार व्यक्तिमत्व, आणि दुसरीकडे मृणाल पाटील मॅडम, सातारा जिल्हा परिषद सदस्य आणि महिला व बाल कल्याण समिती सदस्य. असा टॉस या ठिकाणी एक युनिक कॉइन सध्या बनपुरी प्रीमियर लीग मध्ये 2 कॉइन बनवलेत. अगदी ग्रामीण भागामध्ये तुम्ही लीग स्पर्धा जर पाहिल्या तर 1 रुपयाच्या नाण्यावरती देखील टॉस होतात, परंतु बनपुरी प्रीमियर लीग त्याला अपवाद आहे. आज एक नाही तर 2 युनिक कॉइन त्यांनी बनवलेत आणि या युनिक कॉइन वरती महेश पाटील साहेब एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मृणाल पाटील मॅडम, असा टॉस या ठिकाणी बनवलाय. टॉस या ठिकाणी केला जाईल. आदरणीय संजय पाटील आबा जे आमच्या समवेत आहेत टॉस का बॉस या मंचावरती. कॉल आहे टीम जिजा रायडर्स, संतोष मोकाशी साहेबांचा संघ. चला, टॉस या ठिकाणी केला जातोय. महेश पाटील साहेब या ठिकाणी कॉल दिलाय आणि टॉस जिंकलाय टीम यशराज फायटर्सने, कारण की आता सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर आणि सातारा जिल्हा परिषदेमध्ये मृणालताईची चर्चा सुरू आहे आणि मृणाल पाटील मॅडम असा कॉल आलाय. टॉस जिंकलाय टीम यशराज फायटर्स या टीमनं. टॉस जिंकलाय. प्रथमता निर्णय काय असेल? फील्ड फर्स्ट. सांघिक कामगिरी जर पाहिली तर एकंदरीत तुमच्या नेतृत्वाखाली आज सत्यजित देसाई साहेब जे संघ मालक आहेत आणि आज ॲज अ कॅप्टन म्हणून तुमच्या नेतृत्वाखाली संघ सेमीफायनल मध्ये दाखल होतोय. कशा भावना आहेत? सगळं नियोजन एकदम ओके मध्ये झालेलं आहे आणि आमच्या टीमची पण पूर्ण तयारी झालेली आहे. चांगले बॅट्समन, चांगले बॉलर घेऊन मी खेळत आहे, त्यामुळं विनिंग फिक्स आहे. विजयाचा आत्मविश्वास संघाच्या संघनायकाजवळ आहे. संघ मालक जे सत्यजित देसाई साहेब आहेत त्यांच्याबद्दल 2 शब्द. त्यांनी आमच्यावर, आमच्या टीमवर एवढा विश्वास ठेवलेला आहे, तो आम्हाला विश्वास खरा करून दाखवायचा आहे. आणि आतापर्यंत आमच्या 3 मॅचेस झाल्या, एकदा पण त्यांनी आमच्यावर दबाव वगैरे नाही टाकलेला, काही नाही. तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही गेम दाखवा, फक्त चांगलं खेळा एवढं सांगितलं होतं आणि त्यांचा विश्वास आम्हाला खरा करून दाखवायचा आहे. संघ मालक सत्यजित देसाई साहेबांचं भरभरून कौतुक कॅप्टनने केले. आता जाऊया सनीकडे, जिथे टॉस मागण्याची भरपूर घाई होते आणि टॉस आता गमावलाय. जर टॉस तुम्ही जिंकला असता तर काय निर्णय असता? आम्ही पण क्षेत्ररक्षणाकडूनच जाणार होतो. परंतु आता सनी बॅटिंग करायचे आहे. एक मोठं टार्गेट द्यावं लागेल, कारण की सेमीफायनलच्या मॅचमध्ये सेकंड इनिंगला थोडंसं चेसिंग जर पाहिलं तर चेसिंगचा दबाव येऊ शकतो आणि त्यामुळे एक चांगलं टार्गेट तुम्हाला द्यावं लागेल. तर ते चांगलं टार्गेट किती धावांचं असेल? 65-70 प्लस रन मारण्याचा आमचा निश्चय आहे, तो गाठण्याचा प्रयत्न करू. ड्यू ऑर डायच्या परिस्थितीमध्ये तुम्ही या अगोदर सामना जिंकला, संघ सेमीफायनल मध्ये पोहोचला. संघ मालक संतोजी मोकाशी साहेबांच्या भावना, त्याचबरोबर त्यांच्याविषयी तुमचं मत काय आहे? बनपुरी प्रीमियर लीगचा अध्यक्ष आणि आमच्या टीमचे ओनर संतोष मोकाशी शेठ चिल माणूस, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आहे. अगदी शील आणि कुल या दोन्ही उपाधी संतोजी मोकाशी साहेबांना लावल्या जातात आणि दोन्ही संघ मालकांचं खऱ्या अर्थानं कौतुक होईल. सर्वच संघ मालक, कारण की मित्रांनो हे संघ मालक 2 दिवसामध्ये जर पाहिलं तर कोणताही संघ मालक त्याची जागा सोडून टीम पर्यंत पोहोचलेला नाही की तुम्ही कसे खेळताय, तुम्ही काय करताय. आणि प्रत्येक संघ मालकाचं विशेष कौतुक करेन या कोर कमिटीच्या वतीनं आणि बनपुरी प्रीमियर लीगच्या वतीनं. दोन्ही टीमला आपण देऊयात विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आपण पाहतोय सेमीफायनल क्रमांक 2चा थरार आपण अनुभवणार आहोत आणि अतिथी मान्यवर आमचे संजय पाटील आबा यांना देखील आम्ही विनंती करतो आपण देखील व्यासपीठावरती स्थानपन्न व्हा. सेकंड इनिंगला या ठिकाणी सुरुवात होईल लगेचच या ठिकाणी.
चला पुन्हा एकदा करूया सर्व क्रीडा रसिकांचं सहर्ष असं स्वागत. दुपारचं सत्र, निसर्गरम्य वातावरण आणि याच वातावरणामध्ये बनपुरी गावामध्ये एक दमदार क्रिकेटची स्पर्धा सध्याच्या घडीला, ज्या स्पर्धेची चर्चा संपूर्ण पंचक्रोशीमध्ये सुरू आहे, अशी बनपुरी प्रीमियर लीग सेमीफायनल नंबर 2 ची सेमीफायनल नंबर 1 आणि दुसऱ्या डावाला या ठिकाणी सुरुवात होते. अण्णा कंक आणि बाबा पवार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीवरती. राहुल पाटील, पहिला बॉल अण्णा कंक यांच्या बॅटमधून चांगला स्ट्रोक केलाय. अण्णा कंक यांच्या बॅटमधून दर्जेदार वार, बॉल होतोय फरार, मिळतील धावा 4 चौकार. चौकाराने स्वागत केलंय गोलंदाज राहुल पाटील यांचं. यावेळेस पा समोरच्या दिशेत ड्राईव्ह केलाय, एक धाव तर आले, दुसरीचा प्रयत्न होईल, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. एका बाजूला चंद्रकांत जाधव यांच्या संघ मालिकेचा संघ CJ11 ज्यांनी 74 धावा प्रथम बॅटिंग करत असताना जमावल्या, 75चं टार्गेट दिलं. दुसरीकडे महेश पाटील यांचा संघ आज केदारच्या नावाने हा संघ खेळताना पाहायला मिळतोय. केदार पाटील आणि केदार चॅम्पियन संघ हा बनपुरी प्रीमियर लीग मध्ये सेमीफायनल क्रमांक 1 मध्ये आता त्यांच्यासाठी 75 धावांचं टार्गेट. आता दुपारच्या सत्रामध्ये जर पाहिलं तर सर्व मान्यवर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये व्यासपीठावरती उपस्थित आपल्याला पाहायला मिळतील. बाबा पवार हलक्या हाताने फक्त स्टेअर केले, एक सिंगल आले. सिंगल नंतर टीमची धावसंख्या आता 6 रन, 6 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. चला सर्वच लहान प्रेक्षकांना आम्ही, लहान मुलांना विनंती करतो की आता ट्रॉफीज या ठिकाणी आम्हाला ठेवायच्या आहेत आणि स्टेजच्या समोर जी जागा आहे ती जागा तुम्ही कृपया खाली करा, कारण की आज बनपुरी प्रीमियर लीग मेगा फायनल चा दिवस आहे आणि या दिवसामध्ये जर पाहिलं तर ट्रॉफींची खैरात आणि बक्षिसांची खैरात वाटणारी, लयलूट करणारी स्पर्धा. यावेळेस पा बॅकवर्ड पॉइंट रिजनला फटका अप्रतिम खेळलाय. अण्णा कंक यांच्या बॅट मधून आलाय तो दमदार षटकार. गाडी माझी म्हणू का, त्यापेक्षा ट्रॉफी माझी म्हणू का, अशी कंडिशन सध्या सुरू आहे. कारण की संघमालक चंद्रकांतजी जाधव साहेब देखील सामना पाहत आहेत आणि त्याचबरोबर महेश पाटील साहेब देखील. अगदी महेश पाटील साहेबांच्या समोरच ट्रॉफी आहे आणि ही माझी म्हणू का म्हणण्यासाठी आता 2 मॅचेस या ठिकाणी महत्वाच्या राहिलेल्या आहेत. यावेळेस पाहू, माय गॉड, घुटना टेक, तमाशा देख, चांगला स्ट्रोक आलाय अण्णा कंकच्या बॅट मधून, परंतु बॉल सीमारेषा ओलांडलेली नाहीये. 2 धावा आल्या, चांगला फटका. हवेचा वेग जर पाहिला तर होता आणि त्याच कारणाने बॉल भरपूर आतमध्ये आहे. अण्णा बॉल भरपूर आतमध्ये आहे. 2 धावा आल्यात. संघाची धावसंख्या आता 14 या आकड्यावरती. आता कोणता संघ ट्रॉफी माझी म्हणू का आणि ते बाकीच सत्य होणार, अशा मॅचेस या महत्वाच्या आता शिल्लक आहेत. राहुल पाटील यावेळेस पहा, चांगला फटका केला. ही कॅच महत्वाची. ओ माय गॉड, अण्णा कंकची कॅच मात्र क्षेत्ररक्षकापासून दूरवर आपण पाहिले. हा बॉल सीमारेषा ओलांडतोय. चौकार आलाय शेवटच्या बॉल वरती. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 18 धावा.
थँक्यू डीजे अद्वैतच्या माध्यमातून धावा आल्या तब्बल 18 धावा. 75चं टार्गेट. सुरुवात दमदार झाले, परंतु क्रिकेटच्या खेळात सुरुवात करून चालत नाही, तर शेवट देखील करावा लागतो. कारण की लोक नेहमी विजेत्याला लक्षात ठेवत असतात आणि याचमुळे शेवट देखील करावा लागेल. आज केदार चॅम्पियन या टीमच्या खेळाडूंना गोलंदाजीसाठी गोलंदाज दाखल झालेत. आदित्य, बाबा पवार अगदी गॅप मधून बॉल ढकललाय, एक सिंगल आले. आज बाबा पवार यांची खेळी महत्वाची राहील. आज बाबा पवार यांची भूमिका महत्वाची राहील, कारण की पहिल्या मॅच मध्ये जिथे 50 धावा अवघ्या 2 षटकामध्ये कंप्लीट केल्या होत्या, त्यामध्ये 5 षटकार बाबा पवार यांच्या बॅट मधून आले होते. आणि बनपुरी प्रीमियर लीगचं जर पहिलं टायटल आणि पहिलं पारितोषिक जर उचलायचं असेल तर या 2 खेळाडूंची भूमिका सध्या केदार चॅम्पियनसाठी खूप महत्वाची. परंतु तितकीच महत्वाची भूमिका चंद्रकांतजी जाधव साहेबांचा संघ, जो CJ11 राहुल पाटीलने त्याचं काम पूर्ण केले. गोलंदाजी पहिलं षटक हाताळलंय, तर गोलंदाजीसाठी आदित्य आलाय. अण्णाकंक स्ट्रायकर एंडला. जोपर्यंत अण्णाकंक मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत विजयासाठी मात्र झगडावं लागेल फिल्डिंग करणाऱ्या संघाला, कारण की अण्णाकंकची विकेट महत्वाची आहे. एक अष्टपैलू खेळाडू, एक गुणवान प्रतिभावान खेळाडू, ज्याच्यामध्ये सामना झुकवण्याची ताकद असणारा खेळाडू म्हणून अण्णाकंक यांच्याकडे पाहिलं जातं. यावेळेस पहा मिस टायमिंग दर्जाचा स्ट्रोक, बॉल हवेत, कॅचची संधी. ओ माय गॉड, पहा थोडस हार्डलक म्हणावं लागेल, कारण की बॉल बरोबर बांधावरती आला. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न दमदार केला होता. निलेश पाटील त्या ठिकाणी तैनात होते. परंतु क्रिकेटचा खेळ बिघडला तरी चालेल, परंतु आयुष्याचा खेळ बिघडणार नाही, या गोष्टीकडे देखील लक्ष द्या. चला, फिल्डर ओके आहे ना निलेश दादा? पहा मित्रांनो, तुम्हाला बनपुरी प्रीमियर लीग आयुष्यभर खेळायचे आहे. एक मॅच म्हणजे तुमचं भविष्य नाहीये, कारण की खेळाडू तंदुरुस्त राहावं आणि चांगल्या पद्धतीनं स्पर्धा पार पाडावी अशी प्रत्येक मालकाची इच्छा आहे. यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा, एक्स्ट्रा रन आले. अण्णाकंक यांना आतापर्यंत 2 जीवनदान प्राप्त झालेत. सातत्याने या संधी, आज जर पाहिलं तर आदरणीय महेश पाटील साहेबांना, आज जर तुम्ही चांगलं काम करा लोक तुम्हाला शोधत येतील. आणि आज परिसरामध्ये जर पाहिलं तर अनेक लग्नाची निमंत्रण, आज महेश पाटील साहेब सध्या तुम्हाला कुठे सापडतील तर बनपुरी गावामध्ये प्रीमियर लीग स्पर्धा आणि त्या व्यासपीठावरती तुम्हाला सापडतील. आणि आता हा सापडलाय बॉल अण्णाकंकला, आणि अण्णाकंक यांच्या बॅट मधून आलाय तो दमदार षटकार. थँक्यू. चांगला फटका अण्णाकंक यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हरला फटका केला, 1 धाव तर आली, दुसरीचा प्रयत्न होतोय. क्षेत्ररक्षक पुढे आले, बॉल निघून चाललाय सीमारेषा पार, मिळतील धावा 4. अण्णाचा वार, सारेच गार, बॉल होतोय फरार, मिळतील धावा 4, चौकार. आता 32 धावा धावपलकावरती लागले गेले. अण्णाकंक चांगली बॅटिंग करतोय. चौकार षटकारांची आतिषबाजी त्यांची आपल्याला पाहायला मिळते. तर दुसरीकडे बाबा पवार महत्वाची साथ देत आहेत. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न सातत्याने झालाय. याही वेळेस चांगला स्ट्रोक लगावला, कॅचची संधी. ओ माय गॉड, कॅच होतोय ड्रॉप.
एक नाही तर दोन नाही तर तब्बल तीन तीन संधी. अण्णा कंक दुपारी जेवणासोबत त्याने भाकरी नाही खाल्लेली तर त्याने नशीब खाल्लंय आणि तेच नशीब आता मात्र या सेमीफायनलच्या मॅच मध्ये सातत्याने संधी दिली जाते. प्रत्येक कॅच महेश पाटील साहेब सांगतायत की अण्णा कंक यांचं प्रत्येक कॅच बांधावरती येतोय आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर हे तुमच्या टीमसाठी लाभदायक आहे. या बॉलला सोडून दिलंय, व्हाईट बॉलचा इशारा, एक्स्ट्रा रन, परंतु फिल्डिंग टीमने चॅलेंज केलंय अगदी व्हाईट बॉल साठी. चला कोर कमिटी या अंपायरच्या निर्णयाला चॅलेंज केलंय कारण की पंचांच्या निर्णयाला देखील दाद मागण्यासाठी खऱ्या अर्थानं दोन संधी या ठिकाणी दोन रिव्ह्यू दिले गेलेत आणि क्रुशियल मोमेंटला हे डिसिजन एक एक रन खूप महत्वाचे. जसं आज 12वीचा निकाल लागला, एका गुणाने एखाद्या विद्यार्थ्याचा एखादा विषय जर गेला असेल तर त्याच्यासाठी त्याचं वर्ष पूर्ण वाया जातं. त्याच पद्धतीचं एखादी रन या मॅच मध्ये खूप महत्वाची. म्हणूनच लोकशाहीमध्ये एका मताला, परीक्षेमध्ये एका गुणाला आणि क्रिकेटमध्ये एका धावेला भरपूर महत्व असतं. आता कोर कमिटीच्या माध्यमातून चेक केलं जातंय, मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून डिसिजन चेक केले जाते कारण की आतापर्यंत जे पंचांनी निर्णय दिले ते सर्वच अगदी निरपेक्षपणे निर्णय दिलेत. थोडासा उशीर लागतोय परंतु योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. बनपुरी गावाची स्पर्धा मानाची, स्पर्धा अभिमानाची आणि ज्या स्पर्धेनं खऱ्या अर्थानं प्रत्येकाच्या मनामनामध्ये घर केलंय अशी घर करणारी स्पर्धा म्हणजे बनपुरी प्रीमियर लीग. चला टीव्ही अंपायर द्वारा या ठिकाणी निर्णय दिला की फेअर डिलिव्हरी. चला लिगल बॉल आहे आणि आता डॉट बॉल आलाय. संघाची धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 34 धावा. आता येणारे 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये अजून देखील जर पाहिले तर 41 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. 18 बॉल 41 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. एका बाजूला केदार चॅम्पियन, दुसरीकडे CJ11 हा संघ. सेकंड सेमीफायनल मध्ये जर पाहिलं तर संतोजी मोकाशे साहेबांचा संघ जिजा रायडर्स, सतीजी देसाई यांचा संघ यशराज फायटर्स. यशराज फायटर्सने टॉस जिंकलाय, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. आता 18 बॉल मध्ये 41 धावांची गरज. वाघवाघिणी देखील सज्ज झाले परंतु वाघवाघिणीला आम्ही विनंती करतोय, आम्ही नकली वाघाला घाबरत नाही कारण असली वाघ आमच्या परिसरामध्ये आहेत. त्यामुळे तुम्ही थोडस डान्स करत असताना व्यासपीठाच्या समोर न येता थोडस खालच्या बाजूला किंवा इकडे सावलीचा आश्रय घ्या कारण की बरेचसे लहान प्रेक्षक तुमचे भरपूर चाहते आहेत. ते त्या ठिकाणी क्रुशियल मोमेंटला कधी मैदानाच्या आतमध्ये जातात तर तसा प्रकार होऊ नये यासाठी तुम्ही काळजी घ्या आणि तुम्ही थोडस पाठीमागे या. तिकडे टॉस का बॉस तुम्हाला मंच अगदी मोकळा करून दिलाय, तिथे जरी तुम्ही डान्स केला तरी काही हरकत नाहीये. चला 18 बॉल आणि 18 बॉलच्या पाठीमागे आता 41 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. आज जर पाहिलं तर संघ मालकांच्यासाठी आकर्षक ट्रॉफीज असतील, त्यानंतर या स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलंय त्यांच्यासाठी आकर्षक सन्मान चिन्ह असतील आणि हे सर्व खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर एक दैदिप्यमान क्रिकेटचा सोहळा आज आपण बनपुरीच्या या क्रीडांगणावरती अनुभवतोय. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये आता करायचे आहेत 41 धावा. संकेत पाटील आलाय गोलंदाजीसाठी. स्ट्रायकर एंडला बाबा पवार. आता पॉवर जनरेट करावी लागेल. सेमीफायनलची महत्वाची मॅच आणि हे 2 बॅटर आता सध्या CJ11 या संघासाठी
खूप महत्वाच्या विकेट्स आहेत. मिस टायमिंग स्ट्रोक आलाय. यष्ट्यांच्या पाठीमागे विकेट किपरने पकडले कॅच आणि बाबा पवार महत्वाची विकेट आली. फलंदाजी ते बाद होताना पाहायला मिळेल. डावकुरे हाताचा फलंदाजी ते बाद झालाय. ज्या फलंदाजाने पहिल्या मॅच मध्ये 5 बॉल वरती लगातार 5 षटकार ठोकले होते तो बाबा पवार आता मात्र माघारी परतलेत. एक लेजंड क्रिकेटर. आता समीकरण बदललंय. 17 बॉल मध्ये 41 धावा करायच्या आहेत. त्यांना कंक यांना संयमी खेळी करावी लागेल कारण की एका बाजूने विकेट जर जात राहिल्या तर या धावा देखील कठीण होऊ शकतात. याच मैदानावरती शंभरी गाठले केदार चॅम्पियन संघानं. हायेस्ट स्कोर अगदी 99 बनवला केदार चॅम्पियन संघाने. परंतु लीग स्टेज मध्ये तुम्ही काय केलंय? कारण की वर्षभर जर अभ्यास केला आणि परीक्षेला गैरहजर राहिला तर निकाल तुमच्या बाजूने लागत नाही. त्याच पद्धतीनं तुम्ही लीग स्टेज मध्ये काय केलंय हे महत्वाचं नाही. कारण की इथे CJ11 हे फक्त एक सामना जिंकून तो सेमीफायनल मध्ये दाखल झालाय. त्यामुळे आता तो संघ देखील नशिबाच्या जोरावरती सेमीफायनल मध्ये पोहोचलाय. तर दुसरीकडे लीग स्टेज मधल्या तिन्ही मॅचेस जिंकून टेबल टॉपर केदार चॅम्पियन संघ सेमीफायनल मध्ये दाखल झालाय. आता 17 बॉल मध्ये करायचे आहेत 41 धावा. साहिल राज पाटील आला. आता साहिलला राज करावं लागेल. नावाप्रमाणे गोलंदाजीसाठी संकेत पाटील. बॅकफुटला गेले. कट केलाय. चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक नाहीये. एक धाव तर वेगाने घेतले. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा घेतल्या. तिसरीसाठी अण्णा धावतोय. तिसरी धाव बनेल का? बॅकअप त्या ठिकाणी होता. 2च धावांच्या वरती समाधान मानावं लागेल संतोष कंकांना यांना. आणि आता 2 धावेने धाव फलक पुढे सरकलाय. धाव संख्या 36 या आकड्यावरती. अजून देखील 39 धावांची गरज आहे. येणारे 16 बॉल 39 धावा. मॅच जर पाहिलं तर अजून देखील दोलायमान अवस्थेमध्ये दोन्ही संघांना जिंकण्याच्या समान संधी आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगला बॉल, चांगली बॉलिंग. एक डॉट बॉल आता मात्र प्रेशर निर्माण करेल. एक डॉट बॉल आत्मविश्वास निर्माण करेल गोलंदाजी करणाऱ्या संघाचा. आणि एक डॉट बॉल प्रेशर आता बॅटिंग टीम वरती देऊन जाणार आपल्याला पाहायला मिळतोय. समीकरण बदलले. आता 15 बॉल आणि 15 बॉल मध्ये आता 39 धावांचे हे कॅल्क्युलेशन तुमच्या डोक्यामध्ये असणं गरजेचं आहे. यावेळेस पहा मिस टायमिंग दर्जाचा स्ट्रोक आलाय. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये कॅच पकडले संकेत पाटीलने. आणि साहिल राज ज्याने नाही केलं राज तो साहिल राज माघारी परतलाय. आणखी एक विकेट. पुढे धोका आहे परंतु मॅच जिंकण्याचा मोका देखील आहे. चांगला स्ट्रोक लगावलाय ऑन साइडला. एक धाव तिथे आले. राहुल पाटील चुकी करणार नाहीयेत. एक सिंगल आले. सिंगल नंतर टीमची धावसंख्या आता 37 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 37 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत.
75 धाबांचं टार्गेट आणि आतापर्यंत 37 वरती संघ पोहोचलाय. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये धाबा ओसंडून वाहत होत्या, परंतु संकेत पाटील गोलंदाजीला पहिल्या बॉलवरती बाबा पवार यांची विकेट घेतली. दुसऱ्या बॉलवरती 2 धावा आल्या, तिसऱ्या बॉलवरती डॉट बॉल, चौथा बॉल विकेट आणि 5व्या बॉलवरती एक सिंगल. या षटकामध्ये धावसंख्येला पूर्णपणे ब्रेक लावलाय. यावेळेस पहा बॉलची वाट पाहिली, वाट लावली. संतोष अण्णा कंक यांच्या बॅट मधून आलाय दमदार षटकार. 5 बॉल चांगले राहिले, परंतु एक शेवटचा बॉल जो आतापर्यंत हिरो होता त्या हिरोला 0 करून गेला. षटकार आला शेवटच्या बॉलवरती. संघाची धावसंख्या 43 या आकड्यावरती. आता येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये अजून देखील करायचे आहे त्या 32 धावा. 12 बॉल 32 धावांची गरज विजयासाठी. अण्णा कंक अजून देखील मैदानामध्ये संघर्ष करतोय. जब तक ना सफल हो तुम, नींद चैन को त्यागो तुम आणि संघर्ष का मैदान छोडकर यू ही मत भागो तुम, असा संदेश अण्णा कंकने दिलाय. कारण की आतापर्यंत केदार चॅम्पियन या नावासाठी संघर्ष करत राहिलाय हा खेळाडू. बॉलिंग मध्ये, बॅटिंग मध्ये, फिल्डिंग मध्ये सातत्याने आपल्या संघासाठी योगदान दिले. आणि आता शेवटचे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये आता करायचे आहेत त्या 32 धावा. 12 बॉल 32, रिक्वायर रन रेट 16चा. आणि या मैदानाचा विचार केला तर या मैदानावरती चला सामना स्पीडअप करा पंच सांगतायत, कारण की ड्रिंक ब्रेक साठी फक्त 2 मिनिटाचं टायमिंग आहे आणि ते टायमिंग होऊन गेलंय. सेमीफायनलचा थरार दुपारचे बरोबर 4 वाजलेत आणि अजून देखील एक सेमीफायनल आणि फायनल. कारण की दुपारीच कोर कमिटीला वाटलं कुठेतरी आमच्याकडे बराचसा वेळ आहे, परंतु हा वेळ कसा जातो क्रिकेटच्या मैदानामध्ये हा कळत नाही. कारण की काल आणि आज हे 2 दिवस कसे गेले हे प्रत्येक गावकऱ्याला जर विचारलं तर मैदानामध्ये अगदी सहज वेळ निघून गेला. कसा गेला हे माहित नाही, परंतु क्रिकेटचा आनंद घेताना गेला हे उत्तर मात्र नक्की मिळालंय. 12 बॉल मध्ये 32 ची आवश्यकता. स्ट्रायकर येईल फलंदाज सागर कंक. कंक ब्रदर्स आता सध्या तारणहार ठरतील. टीम केदार चॅम्पियन या संघाची. इथे पहा स्ट्राईक रोटेट केलाय, अण्णा यांना संधी निर्माण करून दिले, परंतु या क्षणाला या धावा देखील खूप महत्वाच्या आहेत. प्रत्येक धाव महत्वाची. अण्णा कंक यांनी रिस्क घेतली आणि आयुष्यामध्ये जर कोणती मोठी गोष्ट करायची असेल तर तुम्हाला रिस्क ही घ्यावीच लागते. जे रिस्क घेत नाहीत, कारण की आता समीकरण 11 बॉल मध्ये आता 31 ची आवश्यकता. स्ट्रायकर येईल बॅटर संतोष कंक, अण्णा कंक. बॅकफुटला गेले, जागा बनवली, एक धाव तर घेतले, दुसरीचा वेगाने प्रयत्न केला जातोय, क्षेत्ररक्षक धावतोय, मिसफील थोडीशी, दुसरीचा प्रयत्न सफल होतोय. 2 धावा आल्या. आता 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये आता 29 धावांची गरज. 2 ते 3 मोठ्या फटक्यांची आवश्यकता सध्या केदार चॅम्पियन या संघाला. वातावरण शांत झालंय, परंतु मॅच गरम झाले. इथे फटका फसलाय, महत्वाची विकेट. ओ माय गॉड, संतोष कंक माघारी परतलाय. या मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झाले. जो संघ काटावरती पास झाला, परंतु आता मैदानाच्या आतमध्ये कामगिरी फास्ट करून गेलाय. CJ11 हा संघ, चंद्रकांत जाधव यांचा संघ आता कमबॅक करतो या मॅच मध्ये. अण्णा कंक पहिल्या बॉल पासून संघर्ष करत होता, परंतु दुसरी जर धाव घेतली असती या अगोदरच्या बॉल वरती तर कदाचित इथे अण्णा कंक यांना संधी निर्माण झाली असती. परंतु त्याच्या अगोदरच्या बॉल वरती एकच सिंगल घेतले आणि जोखीम स्वतःवरती घेतली आणि आता मात्र अण्णा कंक बाद झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. कंक यांच्या विकेटसाठी कमलाकर पाटील साहेबांच्याकडून
500 रुपयाचे कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जाईल. चांगली बॉलिंग. आता मात्र अण्णाकंक बाद झाल्यानंतर कुठेतरी दबाव वाढत चाललाय आणि चला बघा फिल्डिंग टीमने चॅलेंज केले पंचांच्या डिसिजनला. चला पंच काय चेक करायचं की नाही, चला चेक केलं जाईल. नॉट आउट आहे. फिल्डर शॉर्ट स्क्वेअर लेगला जो क्षेत्ररक्षक होता अगदी त्याने चॅलेंज केलं पंचांच्या निर्णयाला, परंतु पंचाने देखील त्याला चॅलेंज केलं होतं की नो डाऊट नॉट आउट आहे. या बॉलला सोडून दिलंय, व्हाईट बॉल आलाय. तर टीमची धावसंख्या आता 47 आकड्यावरती, 47 धावा. बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. एक धाव आले, दुसरीचा प्रयत्न होतोय, दुसरी देखील धाव इथे पूर्ण केली जाते. 2 धावा आल्या. चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या आता 49 या आकड्यावरती. 75चं टार्गेट संघ आता 49 पर्यंत पोहोचलाय. अजून देखील 26 रनची आवश्यकता जिंकण्यासाठी. बनपुरी प्रीमियर लीग श्रीमंत स्पर्धा काय असते याचं उदाहरण आज बनपुरी प्रीमियर लीगने दाखवलंय. मॅन ऑफ द सिरीज साठी तुम्ही फ्रीज पाहिला, तदनंतर अगदी प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी फॅन देखील दिला गेलाय. अगदी टीव्ही अंपायर कडे रिपेअर केले रनआउट साठी. एकोणपन्नास धावा आतापर्यंत आलेत आणि या बॉलवरच्या धावा अजून स्कोर कार्ड वरती ऍड केलेल्या नाहीयेत. बनपुरी प्रीमियर लीग 2026 हे दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळते. ओम साई एमटीसी लाईव्हच्या माध्यमातून हे टेलिकास्ट या ठिकाणी केले जाते. सर्वात श्रीमंत स्पर्धा म्हणजे बनपुरी प्रीमियर लीग 2026. बक्षिसांची खैरात वाटणारी आणि बक्षिसांची लयलूट करणारी स्पर्धा बनपुरी प्रीमियर लीग. स्पर्धा मानाची, स्पर्धा अभिमानाची आणि प्रत्येक घराघरामध्ये पोहोचलेली क्रीडा स्पर्धा म्हणजे बनपुरी प्रीमियर लीग. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामध्ये जर पाहिलं तर सर्व या ट्रॉफीज आपण बनपुरी प्रीमियर लीगच्या पाहतोय. या संपूर्ण आणि फलंदाज आउट आहे. दुसऱ्या रनच्या प्रयत्नामध्ये मात्र फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. आता समीकरण बदललंय. 6 बॉल मध्ये आता 25 रनची आवश्यकता जिंकण्यासाठी. 6 बॉल मध्ये आता 4 षटकार मारावे लागतील केदार चॅम्पियन या टीमला. पर्व क्रमांक 5 आपण पाहतोय आणि या स्पर्धेकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. एका बाजूला महेश पाटील यांचा संघ, केदार चॅम्पियन संघ सध्या संघर्ष करतोय. एक सिंगल आले. आता 5 मध्ये करायचे आहेत 24 धावा. 5 मध्ये 4 षटकारांची गरज. जो संघ लीग स्टेज मध्ये एकच सामना जिंकला
त्या संघाने सेमीफायनल मध्ये 74 धावा केल्या. राहुल पाटील, हा क्रिकेट. काल तुम्ही 0 होता, आज तुम्ही हिरो झालाय. आणि पंचांच्याकडे अपील केलं, पंचाने दाद उचलून धरले आणि फलंदाज इथे बाद झालाय. आता 4 मध्ये 24, 4 मध्ये 4 षटकारांची आवश्यकता आता संघाच्या विजयासाठी. एक सिंगल आले, दुसरीचा प्रयत्न केलाय, 2 धावा, परंतु आता एकेरी दुहेरी धावानं काम भागणार नाहीये. तर आता इथे विजयासाठी षटकार चौकारांची गरज. 3 मध्ये आता 22 रनची आवश्यकता. 3 बॉल 22. चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज लाल मोहम्मद मुल्ला, एक अनुभवी क्रिकेटर आणि शेवटच्या श्लॉक षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतायत. काल देखील त्यांचे भरपूर किस्से आम्ही त्यांच्या चाहत्याकडून ऐकले. यावेळेस चांगला स्ट्रोक लगावलाय, बॉल जातोय सीमारेषा पलीकडे, षटकार आलाय. संघाची धावसंख्या 6 ने वाढली, परंतु आता तितकासा फरक पडणार नाहीये. एखादा नो बॉल जर या मॅच मध्ये आला तर पारडं फिरू शकतं, अशा बाळगायला हरकत नाहीये. परंतु आता ती सध्या चुकी करणार नाही गोलंदाज लाल मोहम्मद मुल्ला. चांगला बॉल. आणि इथे बनपुरी प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 5 मध्ये फायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ ठरलाय. चंद्रकांत जाधव यांच्या संघ मालकीचा संघ CJ11 हा संघ CJ11 राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळला. लीग स्टेज मध्ये एक सामना जिंकला, परंतु सेमीफायनल मध्ये दमदार कामगिरी केली. पराभूत केला अशा संघाला ज्याने लीग स्टेज मध्ये एकही सामना गमावला नव्हता, परंतु महत्वाच्या मॅच मध्ये सुमार कामगिरी राहिली आणि CJ11 चंद्रकांत जाधव यांचा संघ फायनल मध्ये थाटामाटामध्ये प्रवेश केलाय. अभिनंदन CJ11 संघ, अभिनंदन चंद्रकांत जाधव साहेब आणि अभिनंदन राहुल पाटील आणि टीम. चला नेक्स्ट मॅच सेमीफायनल नंबर 2 जिजा रायडर्स आणि यशराज फायटर्स. यशराज फायटर्स संघाने टॉस जिंकलाय. चला लगेचच फिल्डिंग लावून घ्या, कारण की अजून देखील फायनलची एक महत्वाची मॅच बाकी आहे. चला या यशराज फायटर्स संघ आणि सेमीफायनल नंबर 2 या रणसंग्रामाला जशी होईल सुरुवात. आणि ऐकूयात आपण बनपुरी प्रीमियर लीग साठी हक्काचा आवाज, अर्थातच युवराज माळी सरांना. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. बनपुरी प्रीमियर लीग 2026 चा मनमुराद आनंद घेत राहा. धन्यवाद.